प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे निदर्शने। जळगाव विभागीय कार्यालयातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकार व प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झालेली आहे। यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे जळगाव येथील विभागीय कार्यालयाच्या गेटवर कर्मचाऱ्यांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली। कामगार संघटनेचे अध्यक्ष विनोद शितोळे व सचिव राकेश वाघ यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 50 ते 60 कर्मचाऱ्यांनी या निदर्शनात भाग घेतला। 2016 पासून ते 2020च्या वेतनवाढीचा फरक, घरभाडे भत्ता, महागाई भत्ताची वाढ करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला। मात्र, तरीही थकीत देणी वितरित करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेतर्फे निदर्शने करण्यात आली। मी विभागीय सचिव महाराष्ट्र एसटी कामगार संघटना जळगाव। आज दिनांक 5 रोजी आमचे केंद्रीय नेते ताटे साहेब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ज्या मागण्या होत्या, आर्थिक मागण्या, त्या संदर्भात नोटीस दिलेली होती निदर्शने आंदोलनाची। त्या संदर्भात इथं विभागीय कार्यालयाकडनं आंदोलन केलं जात आहे। एसटी कामगारांना 2020 ते 24 या कराराचा हप्ता थकबाकी आहे। तसेच महागाई भत्ता हा शासनाचा 53% चालू झाला आहे, पण आजतागायत एसटी कामगारांना 46% महागाई भत्ता भेटतो आहे। तर शासनाप्रमाणे आम्हाला महागाई भत्ता मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही हे निदर्शन आंदोलन करतो आहे। याशिवाय अनेक असे आर्थिक विषय आमचे प्रलंबित आहे। 2016 पासून आमच्या घरभाडे भत्ता असेल किंवा महागाई भत्ता असेल याचा फरक मिळालेला नाही आहे। तसेच नवीनच आता जी भाडेवाढ झालेली आहे त्यात 5 रुपयाच्या पटीत जी भाडेवाढ करायला पाहिजे होती ती केली नाही। त्यामुळे आमच्या कंडक्टर बंधूंना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येक आगारामध्ये जिल्ह्यामध्ये हे आंदोलन केलं जात आहे आणि या ठिकाणी जळगाव हे विभागीय कार्यालय असल्यामुळे विभागीय कार्यालयात हे आंदोलन केलं जात आहे। नवनवीन बातम्यांसाठी आपल्या लोकल टू ग्लोबल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।